म्हणजे गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी लागणार याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते लागून राहिलेलं होतं. पण तरी सुद्धा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची जी रणधुमाळी आहे ती कधी लागणार याबाबत महाराष्ट्राच्या जनतेला मोठ्या प्रमाणावरती उत्सुकता लागलेली होती. त्याच दृष्टीनं आज राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमधून आगामी येणाऱ्या निवडणुकांच्या बाबतीतली सविस्तर माहिती जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत त्यांनी पत्रकारांना दिलेली आहे. म्हणूनच आगामी येणारी जी जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे ती कधी असणार आहे, त्याचा एकूण कार्यक्रम कसा असणार आहे, याच बद्दलचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर बघा मंडळी, राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक जी आहे ती 12 जिल्हा परिषदांसाठी असणार आहे आणि 125 पंचायत समित्यांसाठी असणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं जे आरक्षण आहे जे 50% कमी आहे, अशा निवडणुका, अशा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्या लांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत. त्यामुळे मोजक्याच 12 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत. आता तो कार्यक्रम कसा आहे जाणून घेण्यापूर्वी नेमके कोणते जिल्हे आहेत, तर बघा, कोकण विभागामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये या निवडणुका पार पडतायत. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 5 जिल्ह्यांमध्ये या निवडणुका होत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर अशा काही जिल्ह्यांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. आता जर एकूण बघायला गेलं तर 25,482 मतदान केंद्रांवरती ही निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी तब्बल 51,537 ईव्हीएम कंट्रोल युनिट्स असणार आहेत आणि 11,322 बॅलेट युनिट्स वापरली जाणार आहेत. मतदान केंद्रांवरती सर्व पायाभूत सुविधा असणार आहेत, जसं की लाईट, पाणी, शौचालयाची व्यवस्था, त्याचबरोबर जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी रॅम्पची सुद्धा सुविधा असणार आहे. मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र काही असणार आहेत. पिंक मतदान केंद्र असणार आहेत महिलांसाठी. जिथे महिला मतदारांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी महिला मतदारांसाठी खास पिंक मतदान केंद्र असणार आहेत, जिथले कर्मचारी, कामगार सगळे या महिला असणार आहेत. 1 जुलै 2025 रोजी जी मतदार यादी भारतीय निवडणूक आयोगानं कन्फर्म केलेली होती तीच मतदार यादी जी आहे ती या मतदानासाठी वापरली जाणार आहे. आता मतदारांना आपलं नाव किंवा प्रभाग क्रमांक किंवा वॉर्ड क्रमांक जर बघायचा असेल तर मत अधिकार नावाचं जे मोबाईल ऍप आहे त्याद्वारे मतदार जे आहेत ते पाहू शकतात. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असणार आहेत, अपंग, गरोदर महिला, तान्ह्या बाळाच्या ज्या महिला असणार आहेत, दिव्यांग यांना प्राधान्यानं वेगळी रांग असणार आहे मतदानासाठी, त्यांना प्राधान्यानं मतदान करता येणार आहे. या निवडणुकीच्या मॅनेजमेंटसाठी, व्यवस्थापनासाठी एकूण 125 निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत, 125 सहाय्यक निर्णय अधिकारी असणार आहेत आणि तब्बल 1,28,000 कर्मचारी या संपूर्ण निवडणुकीचं नियोजन जे आहे ते बघणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, प्रत्येक विभागाचे आयुक्त या सगळ्यांकडे या संपूर्ण निवडणुकीच्या व्यवस्थापनाचं जी जबाबदारी आहे ती असणार आहे. आता एकूण निवडणुकीच्या खर्चावर काही मर्यादा आहेत, काही स्लॅब तयार करण्यात आलेले आहेत. आता ज्या जिल्हा परिषदांमध्ये 71 ते 75 निवडणूक विभाग आहेत त्या जिल्हा परिषदांसाठी 9 लाखाची खर्च मर्यादा ठेवण्यात आलेली आहे, तर पंचायत समितींसाठी 6 लाखांची ठेवण्यात आलेली आहे. आता ज्या जिल्हा परिषदांमध्ये 61 ते 70 निवडणूक विभाग आहेत अशा जिल्हा परिषदांसाठी 7.5 लाख, तर पंचायत समितींसाठी 5.25 लाख इतकी खर्चाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. ज्या जिल्हा परिषदेमध्ये 50 ते 60 निवडणूक विभाग आहेत त्या जिल्हा परिषदांसाठी 6 लाख रुपयांची खर्च मर्यादा जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. पंचायत समितींसाठी 4.50 लाख रुपयांची जी मर्यादा आहे ती ठेवण्यात आलेली आहे. आता एकूण मतदार जर बघायला गेलं ज्या आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान करणार आहेत, तर एकूण मतदार जे आहेत ते 2.09 कोटी मतदार जे आहेत ते या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. त्यामध्ये एकूण पुरुषांची संख्या जी आहे ते 1.07 कोटी, तर स्त्रियांची 1.20 आणि 473 इतर मतदार असणार आहेत. आता जर महिलांसाठी बघायला गेलं तर एकूण 771 जिल्हा परिषद सदस्य या निवडणुकीमार्फत निवडले जाणार आहेत. त्यामध्ये 369 महिला,
83 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी 25 आणि इतर मागास प्रवर्गासाठी 191 असे एकूण मिळून 731 जिल्हा परिषद सदस्य या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला निवडून द्यायचे आहेत. तर पंचायत समितींमध्ये बघायचं झालं तर एकूण 1462 जागा निवडून द्यायच्या आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 731 असणार आहेत, अनुसूचित जातींसाठी 766 जागा असणार आहेत, अनुसूचित जमातींसाठी 68 जागा असणार आहेत, तर इतर मागास प्रवर्गासाठी 342 जागा ज्या आहेत त्या या निवडणुकीसाठी असणार आहेत. आता मुख्य मुद्दा जो आहे तर ही निवडणूक कधी असणार आहे. मंडळी, अर्ज दाखल करण्याची जी वेळ आहे किंवा अर्ज दाखल करण्याची जी तारीख आहे ती 16 जानेवारी 2026 म्हणजे मला वाटतं 2च दिवस राहिलेले आहेत आणि 2 दिवसांनंतर या निवडणुकीची नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर 21 जानेवारीला ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असणार आहे. 22 तारखेला या संपूर्ण अर्जांची छाननी होणार आहे आणि 27 जानेवारीला अर्ज मागे घेण्याची 27 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची आणि चिन्ह वाटपाची तारीख जी आहे ती असणार आहे. मतदान असणार आहे 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंत. मतमोजणी आणि निकाल हा 7 फेब्रुवारीला असणार आहे. एकूणच असं सगळं नियोजन असणार आहे आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं. त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील या 12 जिल्ह्यांमधले उमेदवार त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे आणि त्यांच्यासाठीच आगामी निवडणुकांसाठीचा हा संपूर्ण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून आखण्यात आलेला आहे. त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये कसे निकाल लागतात, कशी रणधुमाळी रंगते, राजकारण कसं रंगतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बाकी या निवडणुकांच्या संपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आपण विशेष वारी नक्की बघत राहा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.